नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. BCom भाग 1 मधील सेमिस्टर 2 साठी विमाशास्त्र हा जो विषय आहे त्यामधील उर्वरित संकल्पना घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 4 सागरी विमा. अर्थ व स्वरूप. सागरी विमा म्हणजे विद्यार्थ्यांनो काय, की ज्यावेळी सागरी वाहतुकीसाठी जहाजाचा वापर केला जात असतो. जसं वाहतुकीचे प्रकार जर आपण पाहिले, रस्ते वाहतूक आपण म्हणतो, हवाई वाहतूक म्हणतो, त्याच पद्धतीने सागरी वाहतूक म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका देशामधून दुसऱ्या राज्यामध्ये सागरी मार्फत जर समजा वस्तूंची आयात निर्यात करायची असेल, उत्पादनांची आयात निर्यात जर करायची असेल तर त्यासाठी जहाजांचा वापर केला जातो आणि त्यासाठी विशेषतः सागरी विमा हा वापरला जातो. सागरी विमा म्हणजे असा करार आहे की ज्याद्वारे विमेदाराचे सागरी प्रवासादरम्यान जर नुकसान झालं तर या सागरी प्रवासाशी संबंधित असणारे नुकसान या करारामध्ये ठरवलेले असते आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनी याद्वारे मान्य करत असते. आता आपण पाहणार आहोत की सागरी विम्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत. तर विमेदार व विमा कंपनी यांच्यातील हा एक सागरी विमा करार हा मानला जातो. नुकसान भरपाईचा हा विमा करार आहे. सागरी प्रवासाशी संबंधित सर्व प्रकारची नुकसान भरपाई यामध्ये दिली जाते. सागरी प्रवासादरम्यान जर अपघाताद्वारे काही नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा यामध्ये दिली जाते. सागरी प्रवासादरम्यान जर आपण विमा घेतलेला असेल तर यासाठी विशिष्ट ठिकाण, त्याचा मार्ग, त्याचा कालावधी हा निश्चित केला जातो. सागरी विमा पूर्णपणे सागरी वाहतुकीशीच निगडीत आहे. सागरी विमा करारामध्ये हा विशिष्ट मध्यस्थ, विमा प्रतिनिधी किंवा ज्याला आपण दलाल म्हणतो किंवा विमा प्रतिनिधी हा विशिष्ट विमा कंपनीद्वारे नेमणूक केलेला असतो, त्यांच्यामार्फत हा विमा केलेला जातो. आणि जहाजावरील मालमत्ता आणि त्या जहाजाशी संबंधित असलेल्या ज्या व्यक्ती असतील त्यांचा समावेश या सागरी विम्यामध्ये केला जातो. सागरी विम्याचं स्वरूप जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो, तर जहाजावरील मालमत्ता, त्यानंतर जहाजाचा विमा, त्यानंतर जहाज भाडे विमा किंवा तृतीय पक्ष दायित्व विमा, म्हणजे या प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना त्यामध्ये अंतर्भूत केल्या जातात. आता आपण पाहणार आहोत की सागरी विम्याचं महत्त्व नेमकं काय. तर सागरी विमा हा विशेषतः विद्यार्थ्यांनो आयात निर्यातीसाठी आणि एका देशातून दुसऱ्या देशासाठी किंवा आंतरराज्यीय किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यासाठी केला जातो. म्हणजे अर्थातच यामधून मोठ्या प्रमाणात महसूल हा आपल्याला मिळत असतो. आपल्या देशाचा विकास हा त्याच्यावरती आधारित असतो. म्हणजे पहिलंच महत्त्व आपल्याला काय सांगता येणार आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार हा यामध्ये केला जातो आणि त्याचा विचार यामध्ये प्रामुख्यानं केला जातो. म्हणजे ज्यावेळी सागरी वाहतुकीच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त देश हे आपापसामध्ये जोडले गेले तर त्यामधून मिळणारा महसूल हा मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि परिणामस्वरूप बाजारपेठांचा विस्तार होण्यासाठी मदत होणार आहे आणि सागरी धोक्यांपासून सुद्धा यामार्फत विमा संरक्षण दिलं जाईल. भांडवल गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन हे या विम्याद्वारे दिलं जातं. कारण जहाज बांधणीसाठी, त्यासाठी देखभाल असणारा खर्च, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो. भांडवलाचं प्रमाण प्रचंड असतं यामध्ये आणि जर विमा कंपन्यांच्या मार्फत जर त्यांना संरक्षण दिलं गेलं तर भांडवल गुंतवणुकीसाठी संबंधित व्यावसायिक किंवा व्यापारी वर्ग हा उत्तेजित होत असतो. सागरी वाहतुकीचा विकास करण्यासाठी सुद्धा याद्वारे मदत होणार आहे. कारण भांडवलाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर प्रचंड आहे आणि भांडवलाचं प्रमाण प्रचंड असल्यामुळं सागरी वाहतुकीचा विकास हा सागरी विम्यामुळेच होऊ शकतोय. आणि त्यानंतर काय होणार आहे की विदेशी व्यापारामध्ये वाढ होईल. म्हणजे आयात निर्यातीचं प्रमाण वाढलं, खरेदी विक्रीचं प्रमाण वाढलं, कच्च्या मालाची आयात निर्यात वाढली तर काय होईल, विदेशी व्यापारामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. प्रादेशिक विशेषीकरण करता येईल आणि ज्यावेळी कच्च्या मालाची उपलब्धता अगदी सहजपणे जर होऊ लागले तर त्याचा परिणाम काय होणार आहे, तर उत्पादन वाढीस उत्तेजन मिळेल. आणि याचा सगळ्याचा परिणाम आपल्याला असा दिसून येणार आहे की जर समजा आपण सागरी वाहतुकीसाठी उत्तेजन केलं किंवा प्रेरक ठरलो तर बँक ही सहजपणे कर्जाची उपलब्धता करून देणार आहे. आणि सागरी विम्याची तत्त्व जर आपण पाहिली, भाग क्रमांक 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी तत्त्व आहेत त्यामध्ये नुकसान भरपाईचं तत्त्व, म्हणजे जेवढं नुकसान होईल तेवढीच नुकसान भरपाईची रक्कम ही संबंधित विमा कंपनीकडून दिली जाईल आणि म्हणून त्याला म्हणायचं नुकसान भरपाईचं तत्त्व. समजा 50 लाख रुपये किमतीचा सागरी विमा घेतलेला असेल, प्रत्यक्ष नुकसान झालं 20 लाख रुपये, तर या तत्वानुसार विमा कंपनी काय करेल, 20 लाख रुपयेच नुकसान भरपाईची रक्कम देईल. म्हणजे हे झालं नुकसान भरपाईचे तत्व. विमे ही तत्व जर आपण पाहिलं तर यानुसार काय सांगायचं आहे की समजा एक्स नावाच्या एखाद्या व्यक्तीचं स्वमालकीचं जहाज असेल आणि त्यानं काय केलं, त्या जहाजाचा विमा घेतला
तर फक्त त्याच्याच जहाजापुरता तो विमा असेल. म्हणजे विमेही त्या जहाजामध्ये त्याचं गुंतलेलं आहे आणि म्हणूनच त्याला त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. परमोच्च विश्वासाचं तत्व त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की परस्परांमध्ये विश्वासपूर्वक माहितीची देवाणघेवाण करणं. परस्पर म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये परस्परांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती ही विश्वासपूर्वक देणं घेणं झालं पाहिजे. वर्गणीच्या तत्वानुसार काय, ज्यावेळी एक विमेदार एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांकडून सागरी विमा घेतो त्यावेळी प्रत्यक्ष नुकसान जेव्हा होईल त्यावेळी मात्र काय करतील विमा कंपन्या, ह्या विभागून काय करतील, नुकसान भरपाई देतील. असं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 30 लाख रुपये किमतीचा जहाज आहे आणि समजा 3 विमा कंपन्यांकडून प्रत्येकी 20 लाख रुपये असा एकूण 60 लाख रुपयांचा विमा घेतलेला असेल आणि प्रत्यक्ष 30 लाख रुपये नुकसान झालं, तर 3 विमा कंपन्या प्रत्येकी 10 लाख रुपये या पद्धतीने वर्गणीच्या तत्वानुसार 30 लाख रुपये नुकसान भरपाई देतील. मालकी हक्क हस्तांतर तत्व म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं जहाज खरेदी केलं आणि त्याचा सागरी विमा घेतला आणि त्यानं काही कालावधीनंतर त्या जहाजाची विक्री ही दुसऱ्या व्यक्तीला केली किंवा भाडे तत्वावरती दिलेलं असेल, तरीसुद्धा त्याची मालकी ही हस्तांतरित केली जाते या तत्वानुसार. आता आपण पाहणार आहोत की सागरी विमा उतरविणे आणि त्याचे हानीचे प्रकार. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात ठेवा तुम्ही, कोणताही विमा जर आपल्याला उतरवायचा असेल, कोणताही म्हणतोय मी, सागरी विमा असेल, अग्निविमा असेल, मालमत्तेचा विमा असेल, पीक विमा असेल, कोणताही विमा उतरवत असताना त्याची विमा उतरविण्याची कार्यपद्धत ही एकसारखीच असणार आहे. विमापत्र उतरवण्याची कार्यपद्धती. त्यामुळे थोडक्यात मी तुम्हाला तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सातत्यानं जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला असं जाणवत असेल की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत आलेलो आहे. आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे की माझा विनोद अवघडे हा यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायचा आहे. त्यामधील व्हिडिओ आपण शेअर करायचेत, लाईक करायचेत, म्हणजे वेळोवेळी आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. म्हणजे नवीन नवीन ज्या संकल्पना, मी काही संकल्पना डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती मांडलेल्या आहेत, त्या आपल्याला सहजपणे कळण्यास मदत होणार आहे. आता आपण पाहूया की सागरी विमा उतरविण्याची कार्यपद्धती नेमकी काय आहे. तर विमा कंपनीची निवड करावी लागेल आपल्याला. म्हणजे उपलब्ध ज्या विमा कंपन्या आहेत त्यापैकी एका विमा कंपनीची निवड आपल्याला करावी लागेल. त्यानंतर दलालाची निवड, म्हणजे जो कोणता विमा प्रतिनिधी आपल्याला आवश्यक आहे त्याची निवड आपल्याला करावी लागेल. निवेदनपत्र म्हणजे प्रस्ताव अर्ज आपल्याला सादर करावा लागेल संबंधित विमा कंपनीकडं. त्यानंतर धोक्याचं परीक्षण, म्हणजे जो विमा प्रतिनिधी असेल किंवा विमा कंपनी असेल त्यांच्यामार्फत आपण जी दिलेली माहिती आहे त्या मालमत्तेचं सर्वेक्षण किंवा परीक्षण त्यांच्यामार्फत केलं जाईल. त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, विमा हप्ता भरावा लागेल आणि विमा हप्ता भरल्यानंतर तात्काळ आपल्याला कच्चं विमापत्र दिलं जातं आणि विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला पक्क विमापत्र हे दिलं जाणार आहे. आता आपण पाहूया की सागरी धोके किंवा सागरी धोक्यांचे प्रकार नेमके कोणते आहेत. त्याचे प्रकार जर आपण पाहिले तर सामुद्रिक धोके. या सामुद्रिक धोक्यामध्ये एकाच वेळी मी तुम्हाला सांगतो की हे सगळे मुद्दे आपल्याला कसे कव्हर करता येतील. समजा सामुद्रिक धोक्यामध्ये अपेक्षित काय आहे की समजा एखाद्या जहाजाचा आपण विमा उतरवला आणि ते जहाज प्रवास करते आणि त्या जहाजाला आग लागली, तर त्या आगीपासून झालेलं नुकसान सुद्धा सागरी विम्याच्या अंतर्गत कव्हर केलं जातं. समजा विशिष्ट कालावधीत गेल्यानंतर मध्यंतरी काही सागरी चोरी झालेली आहे, सागरी चाचेगिरी आपण त्याला म्हणतो, आणि युद्धाचा धोका असेल, तर तिथं जरी समजा नुकसान झालं त्या जहाजाला किंवा त्या मालमत्तेला किंवा संबंधित व्यक्तीला, तो नुकसान भरपाई दिली जाते. समुद्रात माल फेकणे, म्हणजे समजा जहाजाला काही छिद्र पडलेलं असेल आणि त्यामधील वजन कमी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जर त्यामधील काही माल समुद्रामध्ये फेकला गेला तर त्यासाठी सुद्धा विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई दिली जाते. त्यानंतर जहाज जप्ती आणि माल जप्ती, म्हणजे समजा भटक्या टोळीचा हल्ला झाला आणि ते जहाज अडवलं आणि समजा ते जहाज जप्त केलं गेलं, त्यामधील मालमत्ता जप्त केली, तरीसुद्धा आपण सागरी विमा घेत असताना या सगळ्या कंडिशन्सची त्याच्यामध्ये जर समजा आपण पूर्तता केलेली असेल तर आपल्याला नुकसान भरपाई ही यामार्फत दिली जाणार आहे. पण जाणीवपूर्वक जर आपण दुष्कृत्य केलं तर मात्र विमा कंपनी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई आपल्याला देत नसते. हानी प्रकार जर आपण पाहिला तर हानी प्रकार कोणते घ्यायचेत आपल्याला की संपूर्ण हानी, म्हणजे प्रत्यक्ष जेवढी मालमत्ता असेल त्या मालमत्तेचं 100% जर नुकसान झालं तर त्याला आपण संपूर्ण हानी म्हणतो. आंशिक हानी म्हणजे काय की एकूण मालमत्तेच्या काही ठराविक भाग जर समजा नुकसान झालं तर त्याला आपण आंशिक हानी असं म्हणत असतो. आता आपण पाहूया सागरी विम्याचे प्रकार नेमके कोणते पडतात.
तर त्यामध्ये प्रकार कोणते आहेत आणि ते प्रकार सांगत असताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एकतर सागरी विमा सागरी वाहतुकीशी निगडीत आहे. सागरी वाहतुकीसाठी जहाजाचा वापर केला जातो. त्याची संबंधित मालमत्ता असेल, संबंधित व्यक्ती असतील, त्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो आणि सागरी प्रवास हा जास्त वेळ खाऊ आहे, खर्चिक आहे आणि त्यामुळे सगळ्या घटकांना संरक्षण देण्याचं काम हे सागरी विम्याच्या अंतर्गत केलं जाणार आहे. त्याचे प्रकार जर आपण पाहिले तर मुदती विमा. मुदती विमा या शब्दाचा अर्थ काय? असं आपण समजूया की जानेवारी 2019 ते जानेवारी 2022 पर्यंतचा विमा घेतला. म्हणजे तो कालावधी आपण निश्चित केला, त्याची मुदत आपण निश्चित केली. म्हणजे मुदत त्याला म्हणायचं आपण मुदती विमा. प्रवास विमा या शब्दाचा अर्थ काय? समजा मुंबई ते श्रीलंका एवढा विमा आपण सागरी विमा घेतला तर प्रवास विमा म्हणजे प्रवासाची 2 ठिकाणं आपण तिथं निश्चित केली, मुंबई आणि श्रीलंका, म्हणून त्याला म्हणायचं प्रवास विमा. मिश्र विम्यामध्ये मात्र काय केलं जातं, तिथं आपण मुदती विमा असेल, प्रवास विमा असेल, यासारखे सगळे विमा आपण एकत्रितपणे घेऊ शकतोय. निश्चित मूल्य विमा म्हणजे काय, की तिथं आपल्याला काय करावं लागणार आहे, की आपण विशिष्ट रक्कम ठरवावी लागणार आहे किंवा किती रकमेची मालमत्ता आहे ती मालमत्ता आणि त्याचे मूल्य निश्चित आपल्याला करावं लागेल. अनिश्चित मूल्य हे नेमकं कशासाठी लागू होतं, की ज्यावेळी एखादं जहाज हे खरेदी विक्री करण्यासंदर्भात मालमत्ता, समजा संग्रहण व्यवस्थापन जसं असं म्हणतो, आज समजा 10 वस्तू आहेत, त्याच्यामधल्या 2 वस्तू उद्या विक्री होणार आहेत, परवा 2 होणार आहेत किंवा झाल्या, तर ते बदलत जाणाऱ्यासाठीची माहिती आपल्याला द्यावी लागते. म्हणून अनिश्चितपणे तिथं विमा आपल्याला घ्यावा लागतो. तरते किंवा खुले विमापत्र म्हणजे काय, की जे सातत्यानं आपला मालसाठा किंवा बदलत गेला तर त्यामध्ये आपल्याला बदल हे करता येतील विमा पॉलिसीमध्ये. जहाज विमा आणि जहाज ताफा विमा यामध्ये काय सांगायचं आहे आपल्याला, समजा एखाद्या जहाजाचं नाव जर आपण ठेवलं, की समजा अर्जुन, एखाद्या जहाजाचं नाव आहे अर्जुन, तर त्या जहाजाचा विमा म्हणजे त्या नाव आपल्याला द्यावं लागेल. जहाज ताफा विमा, समजा त्याला नाव दिलं आपण कुठलं तरी, की जहाज हे समूह झाला, एकूण समजा 10 जहाज असतील तर त्याचा आपण समूह तयार केला, म्हणजे जहाज ताफा विमा हा आपण तिथं करू शकतोय. त्यानंतर जहाज बांधणीसाठी जो काही खर्च येईल तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करू शकतोय. हित पुरावा विमापत्र आणि अंतर्गत वाहतूक, समजा काही वाहतुकीची ठिकाणं आपण निश्चित केलेली असतील तर त्या निश्चित केलेल्या ठिकाणांसाठीच आपल्याला नुकसान भरपाई दिली जाते. त्या ठिकाणांच्या व्यतिरिक्त जर आपण प्रवास केला तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. आता मी तुम्हाला सांगणार आहे की सागरी विम्याची कलमे नेमकी कोणती आहेत. तर ज्यावेळी सागरी विमा उतरवला जातो विद्यार्थ्यांना, तो सागरी विमा उतरवत असताना वेगवेगळ्या अटींची तर आपल्याला पूर्तता करावी लागते. जसं की कोणताही विमा उतरवत असताना आपल्याला अटींची पूर्तता करावीच लागते. त्याचं प्रमाण हे वेगवेगळं असेल, त्याचे प्रकार वेगवेगळे असतील. पण आता हे तुम्हाला जे सागरी विम्याची कलमं सांगणार आहे ती कलमं अशी असतील की विमेदाराचं नाव कलम आणि अभ्यास्तांतरण कलम. म्हणजे समजा एक्स नावाच्या एखाद्या व्यक्तीनं विमा घेतला म्हणजे आपल्याला विमेदाराचं नाव तिथं द्यावे लागेल. म्हणजे अभ्यास्तांतरण म्हणजे आपण हक्क, म्हणजे समजा एक्स नावाच्या व्यक्तीनं विमा उतरवला तर त्याची नुकसान भरपाई कोणाला मिळावी, त्याचे अधिकार कोणाकडे असावेत हे आपल्याला या कलमामध्ये सांगावं लागेल. नुकसान होण्याचे नजीकचे कारण कलम, म्हणजे जर विमित जहाजाला जर काही नुकसान झालं तर ते नुकसान कशामुळे झालेलं आहे त्याची माहिती आपल्याला द्यावी लागेल. म्हणजे नुकसान होण्याच्या नजीकचे कारण तत्व आपल्याला सांगावं लागेल. पासून ते पर्यंतचे कलम, म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीलंकापासून ते मुंबईपर्यंत 2 ठिकाण आपण त्याच्यामध्ये दिले, म्हणजे पासून, श्रीलंकेपासून ते मुंबईपर्यंत, म्हणजे 2 ठिकाणांच्या दरम्यान किंवा प्रवासाच्या दरम्यानच आपल्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे पासून ते पर्यंतचं कलम. जहाजाचे नाव कलम, म्हणजे तिथं आपल्याला जहाजाचं नाव द्यावं लागेल, काय असेल अ ब क, ज्या जहाजाचा आपल्याला विमा उतरवायचा आहे त्या जहाजाचं नाव आपल्याला त्यामध्ये द्यावं लागेल, म्हणून त्याला जहाजाचे नाव असं कलम म्हटलं जातं. जोखमीची सुरुवात आणि समाप्ती कलम, म्हणजे जेव्हा आपण जोखमीची सुरुवात करतोय, म्हणजे वारंवार मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात आलेलं असेल तुमच्या की यामध्ये काही संकल्पना सातत्याने विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे समजा जून महिन्यापासून आपण जहाजाचा विमा उतरवण्याची सुरुवात केली, विमा हप्ता भरण्याची, आणि त्याचा कालावधी हा पुढील वर्षाच्या जुलैपर्यंत असेल, तर तो कालावधी झाला म्हणजे सुरुवात आणि समाप्ती. जून सुरुवात आणि जुलै समाप्ती असेल. मूल्य निर्धारण आणि जोखीम कलममध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे, की त्याचं विशिष्ट मालमत्तेचं मूल्य हे निश्चित केलेलं असेल आणि त्यानुसारच आपण सागरी विमा हा घेऊ शकतोय आणि तेवढीच जोखीम आपल्याला मिळणार आहे. गोदामापासून गोदामापर्यंत कलम, म्हणजे काय सांगायचं आहे, की ज्यावेळी 2 शहरांपेक्षा गोदाम ते गोदाम, असं आपण समजूया की मला मुंबईमधून काही मालमत्ता ही दुसऱ्या देशांमध्ये न्यायची, परंतु त्या मुंबईपासून समजा 50 किलोमीटरवरती आपलं गोदाम असेल, तर आपल्याला विमा उतरवत असताना ते 50 किलोमीटरवरती असलेल्या गोदामापासून
ते दुसऱ्या देशातल्या गोदामापर्यंतचा सगळा प्रवास त्याच्यामध्ये कव्हर करता येणार आहे. म्हणजे त्या गोदामापासून त्या जहाजापर्यंत माल नेत असताना जरी काही नुकसान झालं तरीसुद्धा आपल्याला यामुळं नुकसान भरपाई मिळू शकणार आहे. स्वामित्व त्याग कलम म्हणजे हप्त्याचं कलम आपल्याला काय सांगायचं आहे की अशी काही परिस्थिती निर्माण झाली की जरीही आपण सागरी विमा घेतलेला असेल परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या मालमत्तेचा त्याग करावा लागला, पण तरीसुद्धा आपण त्या अटींची पूर्तता करून त्यासाठी सुद्धा नुकसान भरपाई किंवा संरक्षण मिळू शकतोय. आता आपण पाहूया की संकीर्ण विमे आणि विमा संरक्षण. भारतीय आयुर्विम्यामध्ये संकीर्ण विम्याच्या अंतर्गत औद्योगिक क्रांतीनंतर ही शाखा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे अपघात विम्यापासून त्या अगदी वाहन विम्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे विमा प्रकार हे याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. आणि या संकीर्ण विम्याचे प्रकार जर आपण पाहिले तर समजा वैयक्तिक अपघात विमा. वैयक्तिक अपघात विमा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीनं समजा आपला स्वतःचा विमा घेतला आणि त्याचा समजा काही अपघात झालेला असेल तर तो वैयक्तिक अपघात विम्याच्या अंतर्गत घेतला जातो. पण त्याच्यामध्ये मात्र कुठले प्रकार दिलेले आहेत की फक्त अपघात झाला तर, अपघात आणि विशिष्ट रोग झाला आणि त्याच्यामुळे नुकसान झालं तर, अपघात आणि काही आजार झालेला असेल तर, सामूहिक विम्यामध्ये एकत्रित जास्तीत जास्त कर्मचाऱ्याचा विमा घेतला तर, वैयक्तिक लाभ किंवा दवाखाना भरती म्हणजे यामध्ये काय की समजा अपघात विमा घेतला आणि त्यामध्ये समजा दवाखान्याची शस्त्रक्रियेचा खर्च सुद्धा त्यामध्ये दिला गेला तर तो त्याच्यामध्ये सहभागी होईल. संकीर्ण विम्याचं आपण स्वरूप आणि संरक्षण जर आपण पाहिलं की समजा अपघाती विमा आणि अपघाती मृत्यू जर आपण पाहिला तर समजा नावाच्या एखाद्या व्यक्तीनं अपघाती विमा घेतलेला असेल आणि विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे त्या विम्याच्या कालावधी दरम्यान जर समजा त्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याची रक्कम ही त्याच्या वारसदाराला दिली जाईल. समजा त्याला विकलांगता आली किंवा अपंगत्व आलं तर त्याचे दोन प्रकार पडतात. कायमची पूर्ण विकलांगता म्हणजे समजा त्याच्या प्रवासादरम्यान समजा त्याचा एखादा पूर्ण हातच निकामी झाला म्हणजे कायमची पूर्ण विकलांगता आली. आंशिक विकलांगता म्हणजे काय की त्या हाताचं समजा एखादं बोट किंवा काहीतरी फ्रॅक्चर झालं म्हणजे आंशिक विकलांगता. तात्पुरती विकलांगता या शब्दाचा अर्थ काय की विशिष्ट कालावधीपुरतं तात्पुरत्या काही विकलांगता निर्माण झाल्या आंशिक, पण ते पूर्ण पद्धतीनं समजा पूर्ण हात तात्पुरत्या कालावधीसाठी निकामी झालेला असेल तर तो पूर्ण विकलांग म्हणायचा. काही कालावधीसाठी असेल तर त्याला आपण म्हणायचं तात्पुरती आंशिक विकलांगता. दुसरा प्रकार आहे मोटार विमा. मोटार विम्यामध्ये काय की आपण ज्या आपण मगाशी जसं जहाजाचं आपण म्हणत होतो त्या पद्धतीनं एखाद्या वाहतुकीच्या साधनामध्ये आपण एखाद्या मोटारीचा अवलंब करत असू तर त्या मोटारीचा आपण विमा घेऊ शकतोय. त्यामध्ये व्यापक विमा आणि तृतीयपक्ष विमा म्हणजे आपल्यामुळे त्रयस्थ व्यक्तीला जर काही नुकसान झालं तर तो सुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करू शकतोय. याचं स्वरूप आणि संरक्षण जर आपण पाहिलं तर विमा उतरवलेल्या मोटार गाडीचा जो प्रकार असेल वाहनाचा तो त्याच्यामध्ये आपल्याला द्यावा लागेल आणि जोखमीचा आधार त्याच्यामध्ये आपल्याला देणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता आपण पाहूया की समजा घरफोडी विमा. ज्यावेळी विमा उतरवत असताना तो घरफोडी विमा जर आपण घेतला म्हणजे अर्थात की त्याचा घरफोडी विम्याचा प्रकार हा नेमका कोणता असणार आहे तर त्याच्यामध्ये व्यावसायिक इमारतीचा आपण विमा घेऊ शकतोय, खाजगी इमारतीचा आपण विमा घेऊ शकतोय. म्हणजे ती इमारत ही आपल्याला घरफोडी विम्याच्या अंतर्गत संरक्षण देणार आहे. आता आपण पाहू की समजा मार्गस्थ रकमेचा विमा. यामध्ये काय आहे एक गोष्ट लक्षात आलेली असेल विद्यार्थ्यांनो तुमच्या की मार्गस्थ असं आपण समजूया की समजा कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत एखादा व्यापारी आयात निर्यात करतोय किंवा खरेदी विक्री करतोय आणि तो जात असताना समजा उत्पादनं घेऊन जात असेल, रक्कम घेऊन येत असेल आणि त्या प्रवासाच्या दरम्यान जर समजा काही नुकसान झालं तर मात्र काही विमा प्रकाराच्या अंतर्गत त्याला नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे. आता घरफोडी विम्याचं स्वरूप आणि संरक्षण जर आपण पाहिलं तर काय की समजा या व्यापारी इमारतीमध्ये चोरी झाली, घरामध्ये चोरी झाली, मार्गस्थ रकमेच्या दरम्यान चोरी झाली, तिजोरीतील रकमेची चोरी झाली किंवा प्रवासी साहित्याची चोरी झाली म्हणजे चोरी जर झाली तर त्यासाठी नुकसान भरपाई दिली जाईल. त्यानंतर प्रामाणिकपणाचा हमी विमा. आता हे जे विमा प्रकार विद्यार्थ्यांना आहेत ते प्रचंड गुंतागुंतीचे विमा प्रकार आहेत. अगदी साध्या आणि सहज पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय म्हणजे पाठांतर करत असताना मी जे हे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा जर आपण अवलंब केला तर निश्चितपणे आपल्याला ते समजण्यासाठी सोपे आहेत आणि आपण निश्चितपणे त्याच्या शॉर्ट नोट्स तयार करू शकतोय. आता प्रामाणिकपणाचा हमी विमा जर आपण घेतला तर प्रामाणिकपणाच्या हमी विम्याचे प्रकार. आता समजा एखादा व्यक्ती मोठ्या पदावरती काम करतो एखाद्या कंपनीमध्ये आणि तो प्रामाणिकाने त्याच्या काही गैरवर्तणुकीमुळे जर व्यवसायाला काही नुकसान होणार असेल तर आपण काय करू शकतोय प्रामाणिकपणाचा हमी विमा
हा याच्या अंतर्गत घेऊ शकतोय. त्यामध्ये वैयक्तिक विमा म्हणजे एक व्यक्ती, सामूहिक विमा म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, पद विमा म्हणजे आत्ता मी सांगितलं तसं की त्या विशिष्ट पदावरती काम करत असेल तर त्या पदाला अनुसरून तो विमा घेतला जातो. म्हणजे त्या पदामुळं जर काही नुकसान झालं तर ते कव्हर केलं जाईल. सर्वसमावेशक म्हणजे त्याच्यामध्ये वैयक्तिक असू शकेल, पद विमा असू शकेल, खुला विमा असू शकेल, या सगळ्या प्रकारचा हा सर्वसमावेशक विमा आपण घेऊ शकतोय. त्याचं स्वरूप आणि संरक्षण जर आपण पाहिलं तर अप्रामाणिकपणामुळे जर झालेलं नुकसान असेल तर त्याच्यामध्ये सहभागी केलं जाईल. बनावटगिरी किंवा फसवणूक करण्याच्या हेतूनं जर काही चुकीचं काम केलं, कर्तव्यामध्ये काही चुका केल्या, अफरातफर केली तरीसुद्धा त्याच्यासाठी संरक्षण हे दिलं जाणार आहे. आता मालकाच्या जबाबदारीचा विमा जर आपण पाहिला, समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याची स्वतःची एखादी संस्था आहे किंवा एखादा कारखाना आहे आणि त्याच्याकडे समजा 10 लोक काम करतात, तर तो काय करू शकतोय की समूह विम्याच्या अंतर्गत तो 10 कर्मचाऱ्यांचा विमा घेऊ शकतोय. आणि त्यासाठी मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं मी अपघाती विमा म्हणजे अपघातासाठी जर त्यांना तो संरक्षण देऊ शकतोय, शारीरिक विकलांगता काही अपंगत्व झालं तरीही तो देऊ शकतोय. आणि विशेषतः ज्यामध्ये समजा केमिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत आणि जिथं समजा आपण जर उदाहरण पाहिलं की ज्या भागामध्ये सुती कपड्याची वगैरे निर्मिती केली जाते तिथं तंतूंचा किंवा धुलीकणांचा सुद्धा परिणाम हा संबंधित कर्मचाऱ्यांवरती होऊ शकतोय. त्याच्यासाठी सुद्धा तो काय करू शकतोय, मालक आपल्या जबाबदारीचा विमा घेऊ शकतोय. आता आपण पाहणार आहोत पशुधन विमा आणि पाळीव प्राण्यांचा विमा. आपण जर बघितलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीवरतीच आधारित जास्तीत जास्त भांडवली व्यवस्था ही मुवमेंट होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून पशुधन विमा हा सुद्धा भारतीय आयुर्विमा महामंडळाने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यासाठी जर आपण पाहिलं समजा अपघाती मृत्यू म्हणजे समजा प्राण्यांची ने-आण करत असताना काही अपघात झाला, त्यांचा मृत्यू झाला, प्रजोत्पादनाचा अडचण असेल तरीसुद्धा काय केलं जाईल की विमा कंपनीद्वारे त्याच्यासाठी संरक्षण दिलं जाईल. समजा दूध न येणं असेल किंवा साथीच्या रोगामुळे जनावरांचा मृत्यू जर झाला तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जाईल, नुकसान भरपाई संबंधित व्यक्तीला दिली जाणार आहे. पीक विमा जर आपण पाहिला तर पीक विम्यामध्ये काय आपण जर बघितलं तर गेल्या एक समजा 5 वर्षातलं किंवा 10 वर्षातला जर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर काही भागामध्ये अतिवृष्टी आहे. अगदी गेल्याच वर्षी जर आपण पाहिलं तर ओला दुष्काळ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, महापूर आला आणि त्यामुळं पिकं ही खराब झाली पूर्णपणे. आणि काही भागात अशी परिस्थिती आहे की तिकडं पाऊस अजिबातच नाही म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती जर आपण बघितलं तर म्हणजे पाऊसमान कमी पण असू शकते, पाऊस जास्त पण असू शकते आणि त्याच्यामुळं पिकाचं नुकसान झाल्यास त्यासाठी विमा कंपन्यांच्या मार्फत हे संरक्षण दिलं जाते. आता जर आपण बघूया की समजा आरोग्य विमा आणि त्यासाठी दिलं जाणारं संरक्षण, औषधासाठी दिला जाणारा खर्च. आत्ता जर आपण पाहिलं सद्यस्थितीला तर काही हॉस्पिटल्स असे आहेत की जिथं पेशंट नेला की पहिल्यांदा आपल्याला काही रक्कम डिपॉझिट करावी लागते, लाखो रुपयांमध्ये आपल्याला ती रक्कम डिपॉझिट करावी लागते. मग जर समजा आपण आरोग्य विमा घेतलेला असेल तर त्या औषधाचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, दवाखान्याची खोली भाडे किंवा त्या ठिकाणी जे साहित्य उपकरणं असेल त्यांचं भाडं यासारखं संरक्षण हे या विम्याच्या अंतर्गत दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचे हे जे विमा प्रकार आहेत विद्यार्थ्यांनो, खूप हे शेवटच्या प्रकरणामध्ये खूप विमा प्रकार आहेत, गुंतागुंतीचे आहेत. परंतु आपण सावकाशपणे हे पुन्हा एकदा व्हिडिओ जर पण ऐकले तर त्याच्यातले काही मुद्दे हे समान आहेत. ते मुद्दे जर आपण कॉमन तयार केले तर आपण ह्या मुद्द्यांचं आपण सहजपणे पाठांतर करू शकतोय. अशा पद्धतीनं विमाशास्त्र या विषयातील भाग 2 आपण आज पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी मी थांबतो. उर्वरित ज्या संकल्पना आहेत त्या आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.